णमो अरिहन्ताणं णमो सिद्धाणं णमो आयर्याणं णमो उवज्जायाणं णमो लोहे सौवसाहुणं। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्टि भगवान की। जय बोलो 2400 भगवान की। जय बोलो 20वीं सदी के प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट परम पूज्य 108 श्री आचार्य गुरुवर शांति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर समय सागर मुनि महाराज की। मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की। 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की। जय बोलो चंद्रकीर्ती महाराज की। आपण आज जिन संस्कार भाग 1 या शास्त्राचा आपण काय करत आहोत, अध्ययन करत होतो। मागच्या 30 तारीख आणि 1 तारीख या दिवशी आपला काय झाला होता, क्लास झाला होता। त्याच्यानंतर क्लास घेण्याचा योग आलेला नव्हता, परंतु परत आज आपल्याला योग आलेला आहे। परंतु पुढं जाण्याच्या पहिला आपण मागं जे काही शिकलो होतो त्याची थोडी काय करूया, आपण उजळण करूया आणि मगच आपण पुढं शिकायचं आहे। तर मागं सांगितलं गेलं होतं की जिन शब्दापासून काय झालेला आहे, कोणता शब्द बनला गेलेला आहे, तर जैन हा शब्द काय झालेला आहे, जिन या शब्दापासून बनला गेलेला आहे। मग जिन म्हणजे काय सांगितलं होतं, तर जिन म्हणजे जिंकणारा असं सांगितलं होतं। मग जो जिंकतो ते कशाला जिंकतो, कुणाला जिंकतो, तर जो 5 इंद्रिय आणि मन किंवा कर्मरूपी शत्रूला जो जिंकतो त्याला काय म्हटलेलं आहे, जिन म्हटलं गेलेलं आहे। मग जैन म्हणजे काय सांगितलं, तर जैन म्हणजे जिनस्य उपासकः जैनः, जो जिनेंद्र भगवंतांची उपासना करतो, सेवा शुश्रूषा करतो त्याला काय म्हटलेलं आहे, उपासक म्हटलं गेलेलं आहे किंवा जैन म्हटलं गेलेलं आहे। मग धर्म कशाला म्हणायचं ते विचारलं गेलं। धर्म कशाला म्हणतात, तर जे धारती इति धर्म, जो धारण करतो त्याला धर्म म्हटलं। मग कोणत्या धर्माला धारण करतो, असं धर्माचं काय वैशिष्ट्य आहे की त्या धर्माला आपण धारण करायला पाहिजे। धर्म तर अनेक आहेत, पण त्यापैकी अशा कोणत्या धर्माला आपण धारण करायला पाहिजे, जे धर्म आपण धारण केल्यानंतर आपलं काय होणार आहे, कल्याण होणार आहे। तर असा धर्म कोणता असेल तर तो आहे जैन धर्म आहे। मग तो जैन धर्म कसा आहे, तर तो काय करतो, संसाराच्या दुःखातून काय करतो, आपल्याला काढतो आणि काय करतो, स्वर्ग आदी मोक्ष आदी सुख काय करतो ते आपल्याला देत असतो। म्हणून अशा धर्माला आपण काय करायला पाहिजे, धारण करायला पाहिजे। बाकीचे धर्म आहे ते काय करतात, स्वर्गादी सुख देतात, परंतु मोक्ष सुख तुम्हाला ते देऊ शकत नाही। जर मोक्ष सुख हवं असेल तर फक्त तुमच्यासाठी एकमेव जैन कुलच आहे, जैन धर्मच काय आहे तुमच्यासाठी श्रेष्ठ धर्म आहे। त्या धर्मामध्ये आल्यानंतरच आपल्याला जे उत्तम सुख आहे त्याच्यानंतर कुठल्याही सुखाची आपल्याला अपेक्षा करावी लागणार नाही। असं सुख कुठलं असेल तर ते आहे मोक्ष सुख, आणि ते सुख देणारा आपला धर्म आहे तो म्हणजे जैन धर्म आहे किंवा धर्म म्हटलं। मग जैन कशाला म्हणायचं ते आपण समजलो, धर्म कशाला म्हणायचं समजलो। मग जैन धर्म म्हणजे काय, तर ते सांगतात की ज्या धर्मामध्ये जिनेंद्र भगवंतांच्याद्वारे सांगितलं गेलेलं आहे त्या धर्माला काय मागितलेलं आहे, जैन धर्म म्हटलं गेलेलं आहे। मग जैन धर्मामध्ये जे 24 तीर्थंकर होतात, आत्ता देखील 24 तीर्थंकर झालेत, भविष्यामध्ये देखील होणार आहेत आणि मागच्या भूतकाळामध्ये सुद्धा झालेले आहेत। मग या 3 काळातच झालेत का, तर नाही, याच्या अगोदर सुद्धा आणखीन खूप असे तीर्थंकर होऊन गेलेले आहेत। अशा 3 लोकांच्या नाथांना काय म्हटलेलं आहे, 3 लोकांच्या नाथाच्या मुखातून जी वाणी खिरते ती काय होते, जैन धर्म असं सांगितलं गेलेलं आहे। त्यांच्याद्वारे सांगितल्या गेलेल्या धर्माला जैन धर्म असं म्हटलं गेलेलं आहे।
मग जैन धर्माची आणखीन नावं काय काय आहेत हे देखील आपण अभ्यास केलो होतो. तर त्याची मुख्य 4 नावं सांगितली होती. त्यातला पहिला होता निग्रंथ धर्म, दुसरा होता अर्हत धर्म, तिसरा होता श्रमण धर्म आणि चौथा होता वीतरागी धर्म. मग निग्रंथ धर्म कशाला म्हटलेला आहे? काय आठवतंय काय? निग्रंथ धर्म कशाला म्हटलं? तर निग्रंथ धर्म निर्वेगळं करायचं आहे. आणि ग्रंथ म्हणजे परिग्रह. मग परिग्रह रहित कोण असतात? जे अंतरंगाने बहिरंग परिग्रहाने रहित असतात त्यांना काय म्हटलेलं आहे? निग्रंथ म्हटलेलं आहे. मग असे कोण असतात? तर ते जैन मुनी असतात जे अंतरंगाने बहिरंग परिग्रहाने रहित असतात, त्यांना निग्रंथ म्हटलेलं आहे. आणि त्या धर्माला जे कोणी धारण करतात त्या धर्माला निग्रंथ धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरं नाव सांगितलं गेलं होतं अर्हत धर्म. अर्हत धर्म म्हणजे पूज्य अरिहंत भगवंतांची जी आराधना करणाऱ्या लोकांच्या धर्माला, अरिहंत भगवंतांची जी आराधना करतात, उपासना करतात, त्या जे लोक करतात त्या लोकांच्या धर्माला काय म्हटलेलं आहे? अर्हत धर्म म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढं सांगतात तिसरा धर्म सांगितला होता तो श्रमण धर्म. श्रमण धर्म काय झालं सांगतो? श्रमण धर्म, श्रमण हा शब्द कशापासून बनलेला आहे? तर श्रम या धातूपासून बनलेला आहे. श्रम म्हणजे कष्ट. संस्कृतमध्ये श्रम धातू आहे, त्या धातूपासून श्रमण हा शब्द बनला गेलेला आहे. आणि त्याचा अर्थ जो आत्मविकासासाठी काय करतो? श्रम करतो. स्वतःच्या आत्म्याच्या विकासासाठी जो कष्ट करतो, श्रम करतो, अर्थात तप करतो, त्याला काय म्हटलेलं आहे? तप करून जे काही उत्तम सुख मिळवतो, उपासना करतो, सेवा शुश्रूषा करतो धर्माची, त्या लोकांच्या धर्माला काय म्हटलेलं आहे? श्रमण धर्म म्हटलेला आहे. आणि असा श्रमण धर्म कोण करतात? तर मुनी महाराजजी करत असतात. त्यानंतर चौथा धर्म सांगितला वीतरागी धर्म. वीतरागी धर्म कशाला म्हणायचं? तर वीतराग भगवंतांची जी उपासना करणाऱ्या लोकांच्या धर्माला वीतराग म्हणतात. जे वीतराग भगवान कोण आहेत? कुठं असतात? जैन धर्मामध्ये वीतरागी धर्म सांगितलेला आहे. त्या वीतरागी धर्मामध्ये आपले भगवान कसे आहेत? वीतरागी आहेत. वीतराग कशावरनं म्हणायचे? ते वीतराग कशावर नाहीत म्हणायचं आपण? त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परिग्रह नाही, कोणत्याही प्रकारचे कषाय नाहीत. त्यांच्याजवळ काय आहे? क्षमादी दशधर्म, 12 भावना, याला सोडून आणखीन असं बरंच काही जे स्वतःच्या कल्याणासाठी देखील वापर करतात आणि दुसऱ्याच्या कल्याणात देखीलसाठी ते सांगत असतात. अशा धर्माचं जे पालन करत असतात, जे 18 दोषाने रहित असतात, अन्न पाण्याचं काय करत नाहीत? ग्रहण करत नाहीत, मलमूत्राचं विसर्जन करत नाहीत, असे जे कोणी भगवान असतात ते काय असतात? अस्त्रशस्त्रांनी रहित असतात. अशा जे धर्माचं पालन करतात त्या भगवंतांना वीतराग म्हटलेलं आहे. आणि त्या वीतरागांनी जे सांगितलेलं आहे तसंच त्यांच्याच पायवाटावर जो चालतो त्या धर्माला वीतराग धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. इथंपर्यंत आपलं झालं होतं. त्यानंतर आपल्यात काय झाला होता? दुष्काळ पडला होता. त्याच्यानंतर आज पाऊस पडलेला आहे. आता ह्याच्यानंतर परत आणि काय होईल काय माहीत नाही, परंतु आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण काय करूया? समजून घेण्याचा प्रयत्न मला करा. तुम्ही तर काय आहात? त्याच्या पुढचा अभ्यास करत आहात. 24 ठाणा छडाला हे जीन संस्कार धर्माच्या बालबोधच्या पुढला अभ्यास तुम्ही करत आहात. मी आता सध्या कशाचा अभ्यास करत आहे? बालबोधचा अभ्यास करत आहे. त्यामुळे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे तोडकं मोडकं ते तुम्ही बरोबर आहे काय चूक आहे ते काय करायचं आहे? तपासायचं आहे. मग पुढं सांगतात जैन धर्म प्राकृतिक धर्म सांगितला गेलेला आहे. जैन धर्म कसा आहे? प्राकृतिक धर्म आहे. प्राकृतिक म्हणजे काय? खूप पूर्वीपासून चालत आलेला धर्म. पूर्वीपासून म्हणजे किती? 1-2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी. जैन धर्म कसा आहे? अनादि अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि अनादि अनंत काळापर्यंत तो काय होणार आहे? चालत राहणार आहे. मग जैन धर्मास अनादि निधन यासाठी म्हटलेलं आहे. कशासाठी म्हटलं अनादि निधन? अनादि निधनच का म्हटलं?
होय बरोबर आहे, पण का? चालत आलेला आहे, चालत राहणार आहे, बरोबर आहे, परंतु का? कारण तो प्राकृतिक धर्म आहे. प्राकृतिक म्हणजे नॅचरली, त्याचा कोणीही करता नाही ना त्याचा कोणी धरता नाही, म्हणून तो धर्म कसा आहे? प्राकृतिक आहे. जर आपल्यासमोर हा पेन आहे, हा पेन प्राकृतिक आहे का? का नाही? कारण याला कोणीतरी निर्माण केलेला आहे आणि कधी ना कधीतरी फुटून नाश होऊन जाणार आहे, म्हणून याला प्राकृतिक म्हणू शकत नाही. तसं जैन धर्म असा कोणीही बनवलेला नाही किंवा त्याचा कोणीही नाश करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? प्राकृतिक म्हटलं गेलेलं आहे. स्वाभाविक वस्तूचा स्वभाव कोणी बदलू शकतो का? वस्तू स्वभाव धम्म म्हटलं गेलेलं आहे. वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हटलं गेलेलं आहे. मग असं काय उदाहरण घेऊ शकतो? तर त्याच्यासाठी आपण पाण्याचं उदाहरण घेऊ शकतो. पाण्याचा धर्म काय आहे? शीतलता म्हणजे थंडपणा. मग त्या पाण्याचा धर्म आपण बदलू शकतो का? त्याला कोणी निर्माण करू शकतं का? नाही. त्याला काय म्हणायचं? प्राकृतिक स्वभाव म्हणायचं त्याला. तसाच आपला धर्म देखील काय आहे? प्राकृतिक आहे. त्याला कोणी निर्माण केलेलं नाही आणि कोणी त्याला नष्ट करू शकत नाही. जसं भारताचं लोकमान्य टिळकांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं? एक घटना लिहिली होती. ती घटना कोणी बदलू शकते का हो? नाही बदलू शकत. त्या प्रकारे आपला धर्म देखील कसा आहे? कोणीही त्याला बदलू शकत नाही. त्यातील कोणीही नियमसुद्धा बदलू शकत नाही. न पंचम काळात बदलू शकतात, न षष्टम काळात बदलू शकतात, न पहिल्या काळात. नंतर 6 काळ आहेत. 6 काळामध्ये त्याचा कोणीही नियम बदलू शकत नाहीत. मनुष्य बदलू शकतो, परंतु धर्मातील नियम बदलू शकत नाहीत. तुम्ही कितीही प्रगती केला तर जे चतुर्थ काळातील नियम होते तेच पंचम काळात असणार आहेत आणि प्रथम काळात देखील तेच नियम असणार आहेत. त्यामुळे जैन धर्मात कधीही नियम बदलला जात नाही. तुम्ही म्हणाल 21व्या शतकाकडे आपण चाललेलो आहोत, आपण प्रगती करत आहोत. तर आपण प्रगती करत नाहोत, तर आपण काय करत आहोत? दुर्गतीकडे चाललेलो आहोत, आपल्या विनाशाकडे चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या विनाशासाठी धर्म कधी आपला जागा सोडत नाही. खूप मोठे संकट येत आहे, त्या संकटामध्ये काहीतरी मार्ग काढा म्हणून लोक आपल्यापर्यंत येतात. मुनी महाराजांच्यापर्यंत येतात, आचार्य महाराजांच्यापर्यंत येतात की आमचं असं आमच्यावर संकट येऊ लागलेलं आहे, त्या संकटातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी धर्मामध्ये काहीतरी पायवाट काढा. तर आपल्या धर्मामध्ये कोणताही पायवाट असत नाही, शॉर्टकट असत नाही. त्यामुळे हा धर्म प्राकृतिक याच्यासाठीच म्हटला गेलेला आहे की हा कुणासाठीही बदलला जात नाही आणि याला कोणीही बदलू शकत नाही. साक्षात तीर्थंकरसुद्धा याला बदलू शकत नाही. तीर्थंकर काय करतात? हा कोणत्या तरी तीर्थंकरांनी स्थापन केलेला धर्म आहे का? नाही. कोणत्याही तीर्थंकरांनी स्थापन केलेला धर्म नाही. कोणत्याही आचार्य भगवंतांनी स्थापन केलेला हा धर्म नाही. ते काय आहेत? त्या धर्माचे काय आहेत? फक्त प्रचारक आहेत. त्या धर्माचं जसं मी आता तुम्हाला वाचून दाखवत आहे, मी फक्त काय करत आहे? प्रचार करत आहे. निवडणुकीत प्रचार करतात तो प्रचार नव्हे, इथं धर्माचा प्रचार चालू आहे. प्रवर्तक, सांगितला जाणारा धर्माचं मी काय करत आहे? काम करत आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? प्रचारक म्हटलेलं आहे. जसं पाण्याचं, तर पाण्याला आपण काय करू शकतो? गरम करू शकतो. त्याला उष्णता दिल्यानंतर त्याची शीतलता राहणार आहे का? नाही राहणार. त्यामुळे त्याच्यात बदल होऊ शकतो उष्ण केल्यामुळं, परंतु ती उष्णता थंड झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये शीतलता येते. त्या प्रकारे तीर्थंकर असून देत, आचार्य भगवान असून देत, हे सगळे कोण आहेत? संस्थापक नाहीत. कुठल्याही प्रकारची जैन धर्माची संस्था स्थापन केलेले नाहीत. तर ते काय आहेत? पवित्र धर्माच्या वस्तुस्थितीला, जे धर्माचं खरं रूप आहे, त्या धर्माच्या रूपाला काय करत आहेत? लोकांच्या समोर काय करत आहेत? प्रतिपादन करत आहेत, सांगत आहेत, ठेवत आहेत की असा आपला धर्म आहे, मी त्याचं असं पालन केलेलं आहे, म्हणून मला जे शेवटचं सुख आहे, मोक्ष सुख, अनंत सुख, हे सुख मला मिळालेलं आहे.
अशा सुखाचं तुम्ही देखील काय करावं, पालन करावं, असं फक्त काय करत आहेत ते आपल्यासमोर मांडत आहेत. आपल्यावर जबरदस्ती करत नाही. जैन धर्म कोणावरही जबरदस्ती करत नाही, त्याला स्वीकारावं लागतं. जबरदस्ती करून कोणीही काही होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये पास होऊ शकत नाही किंवा उत्तम सुख प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला तो आवडणार नाही तोपर्यंत आपण त्याला स्वीकारत नाही. मग भले संसाराची गोष्ट असू दे, धर्माची गोष्ट असू दे किंवा आणखीन कुठली गोष्ट असू दे, जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्यामध्ये आपल्याला रस येतो आणि रस आला की ते आपल्याला काय होऊ लागतं, गोड लागू लागतं. त्याचप्रकारे जोपर्यंत आपल्याला हा धर्म गोड वाटणार नाही, त्याच्यामध्ये आनंद वाटणार नाही, तो आपलासा वाटणार नाही, तोपर्यंत आपल्याला काय होणार आहे, तो कंटाळवानाच वाटणार आहे, आपल्या अकल्याणाचाच वाटणार आहे. जोपर्यंत आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत तो आपल्यासाठी दुःखच वाटणार आहे. कारण दुपारची झोप मोडून तुम्ही इथं काय करत आहात, येत आहात, म्हणजे जे सुख आहे तुमच्यासाठी त्या सुखाला सोडून इथं आलाय म्हणजे तुमच्यासाठी काय आहे, ते दुःखच वाटणार आहे. कधी वाटणार आहे ते दुःख, जोपर्यंत ते आवडणार नाही तोपर्यंत आपल्याला ते दुःख वाटणार, जबरदस्तीचं वाटणार. कारण महाराज जे आले आहेत रुसून बसले तर काय आहे, त्याच्यापेक्षा झोपण्यापेक्षा तिथं जाऊन झोपूया, जर उपस्थिती जर भरल्यासारखं तर वाटेल, म्हणून आलो तर आपलं कल्याण होणार नाही. ते आपल्याला आवडायला पाहिजे. खरोखर याच्यामध्ये माझं कल्याण आहे, मला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे म्हणून जर आपण इथं आलो तर आपलं कल्याण होणार आहे. दुसऱ्याचं कल्याण होऊन दे म्हणून आलो तर होणार नाही. त्याचं कल्याण होईल त्याला सोबत घेऊन आला तर. तो स्वतःला आवडून घेतला धर्म, तुम्ही ज्याला हात धरून घेऊन आलेला आहात, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं कोणाला तरी घेऊन यायला, 1 महिना ओलटून गेला परंतु अजून तुम्ही काय केलेलं नाही, जागं झालेला नाही. कारण आज धर्म कोणासाठी सांगायला चाललेला आहे, जे तरुण लोक आहेत ज्यांना खरोखरच धर्माची गरज आहे, ते लोक मात्र सुखामध्ये आहे, दुपारच्या झोपामध्ये, त्यांना जागं करून इथंपर्यंत घेऊन यायला पाहिजे. हे कर्तव्य तुमचं मूळ कर्तव्य आहे. तुम्ही पण धर्माचा स्वीकार कराच, तुमचं तर कल्याण व्हाच लागलंय, परंतु आपल्यामुळे एखादी जीवाचं जर कल्याण होत असेल तर याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पुण्य नाही. एक वेळ आपण घरात बसा, दुसरी जबाबदारी आपल्यावर येत असेल तर, परंतु त्यांना इथंपर्यंत काय करायला पाहिजे, पाठवायला पाहिजे. पुढची पिढी जर घडवायची असेल तर त्यांनी इथं येणं जरुरी आहे, त्यांनी खाटवर झोपणं जरुरी नाही. तर असो, ज्याचं त्याचं पुण्य असतं, ज्याचं त्याचं काय असतं, वेळ असतं. जोपर्यंत त्याच्या कल्याणाची वेळ येणार नाही तोपर्यंत साक्षात 24च्या 24 तीर्थंकर काय, वर्ण 72च्या 72 तीर्थंकर जर येऊन प्रत्येकाला सांगू लागले तरी त्याचं कल्याण होणार नाही. म्हणून मगाचपासून सांगत आहे, जोपर्यंत धर्माची आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत कोणीही त्याला बोलवले तरीसुद्धा तो येणार नाही. ज्यावेळी आवड निर्माण होईल त्यावेळी कोणी उठवायला लागत नाही, कोणी बोलवायला लागत नाही, आपोआप जाग येते, आपोआप इथे येऊन काय करतो, तो बसत असतो. तर असो, ज्याचं त्याचं पुण्य, ज्याचं त्याचं पाप असतं. जोपर्यंत कर्म उदयाला असतं, ज्ञानावरणी कर्माचा उदय जोपर्यंत असतो तोपर्यंत आपलं काय होत नसतं, आपल्याला ते चांगल्या गोष्टीसुद्धा ऐकायला मिळत नसतात. म्हणून आपण काय करत आहे, आपला धर्म काय सांगितलेला आहे, स्वतःचं पण कल्याण करा आणि दुसऱ्याचं पण कल्याण करा. आपण काय करायचं आहे, त्यांचं कल्याणाचा विचार करायचा आहे, त्यांना धरून घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जसं आपल्या नातवांना असून दे, आपल्या नातींना असून दे, आपण काय करतो, त्यांच्या कल्याणासाठी शाळेमध्ये नेऊन त्याला बोट धरून काय करत असतो, सोडत असतो. मग तो काय करतो, सोडून तुम्ही घरला येताना गप बसतो का, नाही बसत. म्हणून काय करतासा, मग सकाळी 7ला जाऊन दुपारी 2 वाजेपर्यंत त्याच्याबरोबर तिथं त्याच्यात डब्यातलं खाऊन त्याला येताना कड्यावर घेऊन काय करता, घरला घेऊन येतात. तीच परिस्थिती आपल्यामध्ये थोडेसे मोठे झालेले आहेत, ते देखील बालकच आहेत, त्या बालकाला देखील तीच परिस्थिती करून इथं घेऊन यायचं आहे, तरच आपला धर्म पुढं टिकणार आहे, नाहीतर टिकू शकणार नाही. असो, म्हणून काय सांगितलेलं आहे, आपला धर्म कसा आहे, प्राकृतिक आहे आणि त्याला प्राकृतिकच राहू द्या, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या स्वतःच्या सुखासाठी त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आणखीन कसा प्राकृतिक आहे, तरी पुढं सांगतात की चक्रवर्ती भरत याच्या नावावरूनच काय पडलेलं आहे,
कुणाचं नाव पडलंय? आपल्या देशाचं नाव काय झालेलं आहे? भारत पडलेलं आहे. भारत पडलेलं आहे की वेगळं काही पडलेलं आहे? भारताच्या नावावरून भारतवर्ष असं नाव पडलं गेलेलं होतं. मग जैन धर्म व हिंदू पुराणामध्ये या देशाचं पूर्वीचं नाव काय होतं माहिती आहे? वृषभदेवांचे पिता कोण होते? नाभिराज. मग त्यांच्याच नावावरून अजनाब वर्ष असं ह्या भारत देशाचं पहिला काय होतं? अजनाब. अज म्हणजे जो कायम अजय राहतो, जो कोणाकडूनही पराजित होऊ शकत नाही. अशा अज म्हणजे जे जिंकणारे आहेत, कधी हरत नाहीत, त्यांच्या नावावरूनच काय झालेलं आहे. आणि नाभिराज हे पुढं नाभ असं नाव जोडलं गेलेलं आहे. मग त्यानंतर भगवान वृषभदेवांचे पुत्र कोण? जे भरत चक्रवर्ती होते, त्यांच्या नावावरून काय झालेलं आहे? भारतवर्ष असं नाव गेलेलं होतं. काय काय नाव होते अगोदर? वृषभ देवांचे जे वडील होते नाभिराज, त्यांच्या नावावरूनच एक नाव पडलं होतं, ते अजनाब वर्ष. आणि दुसरं नाव होतं ते भरत चक्रवर्तींच्या नावावरून पडलं गेलेलं भारतवर्ष. असं ही दोन नावं होती. आणि त्याचंच पुढं आता काय झालेलं आहे? भारत झालेला होता. आणि त्या भारताचंच आता काय झालेलं आहे? इंग्लिशमध्ये परिवर्तन झालेलं आहे. ज्याचा काहीही त्या नावावरून त्याचा अर्थ काढला गेला तर त्याचा काहीही उपयोग नाही, असं त्याचं नाव होतो. मग आपल्या देशाचा काही उपयोग नाही असं नाव आहे का? नाही. आपल्या देशाला काय म्हटलं गेलेलं आहे? सोन्याची चिडिया म्हटलं गेलेलं आहे. देवाधर्माचं देश म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या भारताला जे नाव भारत आहे ते भारतच त्याला काय केलं पाहिजे? म्हटलं पाहिजे. मराठीत आपल्या मातृभाषेमध्येच बोललं पाहिजे. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ चुकीचा सांगितला गेलेला आहे. आणि आपल्याला तेच आवडतं, दुसऱ्याचं तेच आपल्याला आवडत असतं, आपलं ते कधी आपल्याला नावडत नाही. तर आणखीन पुढं सांगतात की असं जैन धर्म पुराणाव्यतिरिक्त आणखीन कुठं कुठं सांगितला गेलेला आहे? जैन धर्म तर सांगितलं गेलेलं आहे भागवत पुराणामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. शिवपुराणामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. वायू पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. स्कंद पुराणकामध्ये त्याचा मार्कंड पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. नारद पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणखीन इत्यादी अशा भरपूर जे पुराण आहेत त्या पुराणामध्ये काय केलेलं आहे? सांगितलं गेलेलं आहे की जैन धर्म कसा आहे? अनादी अनंत काळापासून चालत आलेला आहे. परंतु आपल्यामध्ये एक नवीन मान्यता सुरू झालेली आहे की जैन धर्म हा काय आहे? हिंदू धर्माचा पोट जात आहे, अशी आपल्यामध्ये काय चाललेले आहे? एक लाट आलेली आहे. तर ती लाट अब्दुल लाटमध्येच राहून दे, ती लाट इथं आणून काही उपयोग होणार नाही. आपला जैन धर्म कसा आहे? अनादी अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार आहे. ती कोणतीही शाखा कोणाचीही नाही. आपला जैन धर्म हा वेगळाच आहे आणि बाकीच्यांचे जे धर्म आहेत ते वेगळे आहेत. त्याचा कर्ता धर्ता असू शकतात, परंतु आपल्या धर्माचे कर्ता धर्ता असे कोणीही नाहीत. प्रत्येकाच्या धर्मामध्ये ज्याचे त्याचे कर्ता धर्ता सांगितले गेलेले आहेत. परंतु असा एकमेव धर्म आहे जैन धर्म, त्याचा कर्ताही कोणी नाही आणि धर्ताही कोणी नाही. तर शिवपुराणामध्ये एक उदाहरण येतं की आपला जैन धर्म पुराणा कसा आहे किंवा जुना कसा आहे. तर शिवपुराणामध्ये अध्याय नंबर 37 त्याच्यातलं पान नंबर 57मध्ये सांगितलं गेलेलं आहे एक श्लोक की नाभे पुत्रच्च वृषभो वृषभाद भरतो भवत तस्य नामनौ त्वदिम वर्ष भारतम चेती कीर्ते. म्हणजे नाभीचे पुत्र वृषभ आणि वृषभाचे पुत्र काय सांगितले गेलेले आहेत? भरत झाले. आणि त्या भरताच्या नावाने या वर्षाला म्हणजे या देशाला भारतवर्ष भारत देश असं म्हटलं गेलेला असा उल्लेख त्या शिवपुराणामध्ये 37 नंबराच्या अध्यायामध्ये पान नंबर 57मध्ये कोणीही काढून बघू शकता. असा श्लोक त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचा अर्थ देखील असा दिला गेलेला आहे.
त्यामुळं आपला जो हा जैन धर्म आहे तो जैन धर्म काय करायला पाहिजे, आपल्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर, घ्यायचं नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. जर आपल्याला असंच राटगडगं ह्या संसारामध्येच फिरायचं असेल तर आपण काय करायचं आहे, हितच ऐकायचं आहे, हितच काय करायचं आहे. ते परवा आलते ते देशमुख साहेब जसं सांगून गेले की त्यांच्या प्रवचनात काय सांगितले होते त्यांनी व्याख्यानामध्ये, की तुमचं ऐकलं आहे, तुमच्याच पायाला हात लावून तुमच्याजवळ चित्त सोडून जातो, तसं तुमचं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं नसेल तर जे जैन धर्मामध्ये अनादी काळापासून भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याचं हितच काय करा, सोडून अपवित्र जागेमध्ये त्याला घेऊन जाऊ नका. कल्याण करून घ्यायचं नसेल तर, आणि घ्यायचं असेल तर अपवित्र जागेला देखील काय करायला पाहिजे, आपल्याला पवित्र करायला पाहिजे. एक ना एक दिवस आपल्याला असं पाऊल उचलायला पाहिजे की स्वतःच्या कल्याणाचा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत स्वतःच्या कल्याणाचा विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. या स्त्री पर्यायातून देखील आपल्याला मुक्ती मिळणार नाही. अनादी काळापर्यंत आपल्याला हाच पर्याय पाहिजे का? तर मग त्यासाठी काहीतरी बदल करायला पाहिजे का नको आपल्यामध्ये? तर तो बदल कधी होणार आहे? त्या वाटेवर चालल्यानंतर होणार आहे. आणि आपण चालणारच नाही, एकाच जागेवर बसलो तर ते होणार आहे का? आपल्यामध्ये एक गोष्ट होती, आपण लहानपणापासून एक ऐकतो गोष्ट, कासव आणि सश्याची गोष्ट. धर्म आपल्याला कसा करायचा आहे तो आपल्याला त्यातून विचार करायचा आहे. तर ती गोष्ट तर सर्वांना माहिती आहे, ती गोष्ट सांगण्यात आता काही वेळ घालवत नाही. त्याच्यामध्ये कोण जिंकलं, कोण हरलं, तर आपल्याला धर्म करायचा आहे तो सश्यासारखा करायचा नाही. नाहीतर काय होईल, सश्याचा जसा शेवट झाला तसा आपला शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला धर्म करायचा आहे तो कासवासारखा करायचा आहे, शिस्तात चालायचा आहे, एक एक पाऊल चालायचं आहे आपल्याला, आणि आपल्यामध्ये तो उतरून घेऊन हळूहळू पुढं जायचं आहे. त्यामुळे आपल्याला ओझं होणार नाही. त्यामुळे धर्म कासवासारखं करत करत एक दिवस आपल्याला परमात्मा बनायचा आहे. स्वतःच्या आत्म्याचा विचार सुखामध्ये न्यायचा असेल तर त्याला ह्या देशामधून काढून उत्तम अशा सिद्धशीलरूपी देशामध्ये त्याला काय करायचं आहे, घेऊन जाण्यासाठी सर्वजण काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. जे आजपर्यंत केलं नाही, मी काय सांगालो आहे, 84 लक्ष जे आपला जन्म झालेला आहे त्या भवामध्ये जे आजपर्यंत आपण केलेलं नाही असं आपल्याला करायचं आहे, ते आपल्याला मोक्ष मिळणार आहे. मग जे आजपर्यंत केलेलं आहे तेच आपण करत आलेलो आहोत, तेच आपण करत आहोत. त्यामुळे आपल्याला उत्तम सुख मिळणं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, जे आजपर्यंत केलेलं आहे ते सगळं करायचं बंद करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, पायावर पाय, हातावर हात, डोळे काय करायचं आहे, कुणावर इकडं तिकडं ठेवायचं नाहीत, आपल्या नाकावर ठेवायचं आहे आणि शांत बसायचं आहे. एवढंच करायचं आहे. सगळ्यात मोठं सुख मिळणार आहे एवढं केल्यानंतर फक्त. हे आजपर्यंत आपण केलेलं नाही. आणि याच्यासाठी खूप ज्ञान पाहिजे असं पण काही नाही आहे. तुम्हाला तुमच्याच रोजच्या जे काम करता सकाळी उठल्यापासनं मम्ममचं, त्याच्यामध्येच एक डाळ असते, कुठली, मुगाची डाळ किंवा कुठलं पण डाळ घ्या, त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं स्वयंपाक करताना, काय बाजूला करताना काय चांगलं ठेवता, त्यातलं जे चांगलं चांगलं पाहिजे ते ठेवून घेता, नको ते म्हणजे वरलं फोलपाट काय करतासा बाजूला करतासा, म्हणजे छिलका वेगळं. म्हणजे आपल्याला त्यातनं काय शिकायचं आहे, ह्या सगळ्या धर्माचं सार काय आहे, तर काय आहे, टर्पल वेगळं आहे, डाळ वेगळी आहे, तसं हे शरीर वेगळं आहे, हा आत्मा वेगळा. एवढा धर्म समजला तरी सुद्धा तुमचं मोक्ष मिळणार. तुम्हाला 100% तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. पण त्याच्यावर खात्री पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. जोपर्यंत हे असणार नाही तोपर्यंत आपल्याला कल्याण होणार. ते सगळं समजलं आहे, टर्पल वेगळं आहे, डाळ वेगळं आहे, शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, हे सगळं समजलं आहे. पण स्वीकार कोण करणार, त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? मग जर विश्वासच नसेल, आपल्याला ताप आल्यानंतर आपण काय करतो, कुठं जातो, कुठं जातो, ताप आल्यावर कुठं जात नाही सा, कुठल्या डॉक्टरकडे जाता सा, माणसांच्या डॉक्टरकडे जाताचा. त्यातल्या आपण कुठल्या डॉक्टरकडे जाताचा, ताप आल्यानंतर मेंदू डॉक्टरकडे जाऊन चालेल काय, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरकडे जाऊन चालेल काय,
तुमचा जो विश्वासाचा डॉक्टर आहे, ज्याच्याकडे गेल्यानंतर वाटतं की बाबा ह्याचा हात लागल्यानंतर किंवा हा आपल्याशी बोलल्यानंतर आपला जो रोग झालेला आहे किंवा आपल्याला जो आजार आलेला आहे तो काय होतो, बदलतो किंवा आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण येऊ शकतो, हे त्याच्यावर विश्वास आहे म्हणून होतं की तो इंजेक्शन देतो म्हणून होतं? मग तसंच आपण देखील काय करायला पाहिजे, जसं आपण एक या शरीरासाठी आपण बरं होण्यासाठी त्या डॉक्टरवर आपण विश्वास ठेवायला लागलो आहे आणि ह्या आत्म्याला जर सुखी बनवायचं असेल तर आपल्याला या धर्मावर विश्वास ठेवायला पाहिजे का नको? कारण आता तुम्हीच सांगितलं असं मला की हा धर्म कोणीही बनवलेला नाही, तो अनादी अनंत काळापासून चालत आलेला आहे, अनादी अनंत काळापासून चालत राहणार आहे आणि त्याचं उदाहरण देखील आपल्यासमोर आहेत. जो 24 तीर्थंकर आत्ता झाले, पुढं होणार आहेत, मागं होत आलेले आहेत, पुढं होत राहणार आहेत. ह्या धर्मावर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून ते आपल्या मूळ स्थितीत जागेवर पोचले की अविश्वास ठेवला म्हणून पोचले? मग त्यांच्याकडे बघून आपण तेवढं तरी शिकायला पाहिजे का नको विश्वास ठेवायला? आपण विश्वास कुणावर ठेवायला लागलो आहे? जे आपल्याला नरक आणि त्रियंच्यांच्याकडे घेऊन जाणार आहे त्यांच्यावर आपला खूप मोठा विश्वास आहे आणि जे आपल्याला खरोखरच आपलं कल्याण करणार आहे त्याच्यावर मात्र आपल्याला काडी मात्र विश्वास राहत नाही. एखादी काहीतरी घटना घडली तर आपण कुठं जातो? नको त्या ठिकाणी जातो आणि त्यांनी काय सांगतात ते तुम्हाला माहिती आहे? त्यांनी त्या पुढीत काय लिहून दिलेलं असतं किंवा त्यांनी काय जपून दिलेलं असतं ते तुम्हाला माहिती आहे? त्याच्यासाठी मला एक मागं असं एक गोष्ट समजली होती, मी ती विचारली होती. मी त्यांचं नाव घेणार नाही किंवा त्या धर्माचं नाव पण सांगणार नाही. त्या मांत्रिकाजवळ गेले होते आणि त्या मांत्रिकाकडे गेल्यानंतर सांगितलं गेलं की तू हे जे काय आहे हे तुझ्याजवळ ठेव आणि तू काय कर, तुला ज्यावेळी भीती वाटेल त्यावेळी ते वाच म्हणून सांगितलं गेलं जातं. हे मी पुढल्या प्रकरणामध्ये उदाहरण देणार होतो, परंतु ते आत्ता देऊनच त्या प्रकरणाची सुरुवात करणार आहे नमोकार मंत्राची. की त्या नमोकार मंत्रावर आपल्याला विश्वास पाहिजे, या धर्मावर विश्वास पाहिजे. त्या मांत्रिकाला मी विचारलो, तो जवळचाच होता, दोस्तच होता, घराच्या शेजारीच आमच्या राहत होते. ते सगळे असे तिथंच येत होते आणि सगळ्यात जास्त येत होते ते सगळे ह्यांच्यातलेच येत होते. हे जे पुढं बसलेले जे धर्मातले आहेत का नाही, त्या धर्मातले लोक तिथं जास्त येत होते, बाकीच्या धर्मातले कमी येत होते. तर त्यांना विचारलो मी की तू त्या चिठ्ठीमध्ये काय लिहून दिलास किंवा त्या पुढील ते काय लिहून दिलेलं आहेस तू? तर त्यांनी सांगितलं की जे माझ्याकडे येणार आहे ते सगळे आडगे आहेत, कारण त्यांना मी त्यांच्याच धर्माचे एक श्लोक लिहून दिलं आहे. कुठला? जो सगळ्यांचा बाप आहे. कोण? आणि ते काय केलेत, ते त्या चिठ्ठीत लिहितात आणि तेच तुम्हाला देतात. त्यांच्या शब्दावर विश्वास आहे परंतु तुमच्याकडे असलेल्या हिऱ्यावर विश्वास नाही. त्यामुळे आपल्यावर ही वेळ येत असते. तुम्ही बुडत्याला नावेवर जास्त विश्वास ठेवला आहे. तुमच्याजवळ 2 नाव आहेत, एक चांगली ज्याला होल पडलेलं नाही 100%, आणि एक अशी नाव आहे ज्याला 100% होल पडलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त विश्वास कुणाचा असेल तर त्या होल पडलेल्या नावावर आहे की ती नाव मला काय करणार आहे, पार करणार आहे. आणि जी खरोखरच डोळं झाकून देखील त्यात झोपलं तरी देखील ते आपल्याला जे कडेला नेणार आहे, हातपायसुद्धा हलवायला लागणार नाही, त्या नावेवर मात्र आपला काडी मात्र विश्वास राहिलेला नाही. म्हणून आपलं नुकसान होतं आहे. तर असो, ज्याचं ज्यावेळी पुण्य येईल, ज्याचा ज्यावेळी विश्वास बसेल त्यावेळी त्याचं कल्याण होणारच आहे. परंतु आपण सांगण्याचा प्रयत्न तरी करायला पाहिजे की चुकीच्या रस्त्यावरून त्याला योग्य अशा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न तरी आपल्याला करायला पाहिजे. कारण आचार्य गुरुवर विद्यासागर महाराज जे कायम सांगत होते आणि त्यांचे गुरु देखील त्यांना कायम सांगत होते की आपण काय करायचं आहे, धर्म त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, पटवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यांना जबरदस्ती त्यांच्यावर सोपवण्याचा प्रयत्न करायचा नाही. मला कायम एक आठवतं, मी कायम एक सांगत असतो की मी देखील कुठनं तरी ऐकलेलं असेनच, कुठल्या तरी महाराजांच्या तोंडूनच ऐकलेलं असेन, जोपर्यंत समोरच्या माणसाला भूक लागत नाही ना तोपर्यंत त्याला जेवायला द्यायचं नाही. आणि मी आजपर्यंत तेच करत आलेलो आहे आणि त्याच्यावर माझा पक्का विश्वास आहे. जर भूक लागलेली नसेल आणि त्याला जेवायला दिलो तर तो पुढला माणूस जेवणार आहे का? किंवा त्याचं पोट भरणार आहे का?
ते त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का? नाही ठेवणार. म्हणून जोपर्यंत समोरचा होऊन जोपर्यंत आपल्याला काय विचारत नाही तोपर्यंत त्याला काय सांगायचं नाही. मग आपलं काय झालं आहे? आपण न्यायाधीश झालो आहे. आपल्याला कोण काय विचारलं नसलं तरीसुद्धा माझा त्यांचा काय संबंध नसतो आहे. आपण रस्त्यानं जात असतो आहे, त्यांचं तिकडं दोघंजण त्यांचं चाललेलं असतं आहे. त्यांचं आपण काय करतो, लगेच आपलं कान लगेच शार्प असतात त्या गोष्टीत ऐकायला. आपण त्याला लगेच सल्ला द्यायला जातो. हे आपलं चुकतं. त्यामुळं आपल्यावर काय होतं, कर्म येतं. ते शांत त्यांनी भांडत असतात, ते दोघं भांडायला सोडताना आपल्यालाच मारायला चालू करतात. ही अशी सवय लागली आपल्याला. त्यामुळे हे असं करून आपल्याला चालणार नाही. स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एकच गोष्ट करायची आहे, जे आजपर्यंत तुम्ही करत आलेला आहात तुमच्याच व्यवहारामध्ये. काय? स्वार्थ. धर्मात फक्त स्वार्थी व्हायचं आहे. स्वतःच्या आत्म्याचा कल्याणाचाच फक्त विचार करायचा आहे, तरच तुमचं कल्याण होणार आहे. आणि त्याच्याबरोबर पराचा कल्याणाचा पण विचार केला तरी चालतो आणि करायला पण पाहिजे. पण ते करून होणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. आत्तापर्यंत जे मी सांगितलो ते समजलं असेलच असं समजतो आणि मी आता काय करतो, पुढं जातो. कारण एकदा सांगून कोणाला काहीही माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळं तसंच आहे. बाकीच्यांचं पण तसेच आहे. जोपर्यंत आपण सारखं त्याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत ते आपल्याला पाठ होणार नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं की प्रत्येकाच्या हातामध्ये हे शास्त्र पाहिजे. त्या शास्त्राचं आचार्य महाराजांनी सांगितलं होतं की रक्षाबंधन आलेलं आहे आणि भावानंच बहिणीला भेट द्यावे. तर ती मी भेटसुद्धा आणलेली आहे. परत पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ती भेट देईनच. आचार्य महाराज जे आलेले आहेत